साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था नेमली 2016 मध्ये। त्यामध्ये 11 विश्वस्त नेमली, पैकी 8 भाजपचे आणि 3 शिवसेनेचे। शिवसेनेला उपाध्यक्षपद पाहिजे म्हणून शिवसेनेचे 3 सदस्य विश्वस्त श्रीमती डॉक्टर मनीषा कायंदे, रवींद्र मिर्लीकर आणि अमोल कीर्तीकर हे 3 सदस्य साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेच्या सभेंना गैरहजर राहिलेत। पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत म्हणजे गेल्या 2.5 वर्षांमध्ये हे विश्वस्त एकाही बैठकीला हजर राहिले नाहीत। म्हणून उच्च न्यायालयामध्ये आम्ही आव्हान दिले। उच्च न्यायालयाने यांची निवडीचा पुनर्विचार करावा म्हणून निकाल दिला। 2 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने या 3 सदस्यांना बडतर्फ केले, त्यांचे नाव विश्वस्त मंडळातून काढून टाकले। आज साईबाबा संस्थानच्या कार्यकारिणीने साईबाबा संस्थानच्या आवारात असलेले सर्व पाट्यांवरती चिकटपट्ट्या लावून त्यांचे नाव झाकण्याचा कार्यक्रम केलेला आहे। यापूर्वी मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करून 10 विश्वस्तांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली, जनहितार्थ याचिका दाखल केलेली आहे। त्यावरती सर्वोच्च न्यायालयापर्यंत माझ्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि शासनाला ह्या 10 सदस्यांचा पुनर्विचार करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिलेत। ज्या समितीची 4 मेंबर समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती यांच्या सदस्याखालीच्या यांच्या 4 मेंबर कमिटीने अहवाल सादर केला, परंतु आज अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही। उद्या महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयामध्ये हा निकाल दाखल करणार आहे, परंतु आज पूर्वसंध्येवरती या 3 सदस्यांना शासनाने काढून टाकले। हा एक मोठा विजय आहे। परंतु आज ही जी समिती आहे, ह्या समितीमध्ये फक्त 5 सदस्य राहिलेले आहेत। ते 5 सदस्य घटनाबाह्य झालेले आहे, कारण या समितीमध्ये घटनेने एक महिला व एक सामाजिक व आर्थिक मागास व्यक्तीला पद दिलेले आहे। आता ह्या समितीमध्ये एक आर्थिक मागास व महिला शिल्लक नसल्याने ही समिती घटनाबाह्य झाली आहे। त्यामुळे शासनाने त्वरित ही समिती मागे बोलून एक ॲडमिनिस्ट्रेटर नेमावा आणि त्याकडे कारभार द्यावा। आचारसंहिता संपल्यानंतर नवीन विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाप्रमाणे, दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे स्वच्छ आणि स्वच्छ चारित्र्य असलेले लोक या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नेमावेत ही अपेक्षा व्यक्त करतो।